अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। 4 जुलाई 2024 गुरुवार के रोज परभनी शहर पुलिस ट्रैफिक की ओर से बसमत रोड स्थित जाने वाले गाड़ियों की कागजात की छानबीन करते हुए साथ ही साथ बुलेट जैसी गाड़ियों के जोरदार आवाज करने वाले गाड़ियों के साइलेंसर जब्त किए गए। साथ ही साथ शहर ट्रैफिक पुलिस से यह अनुरोध किया जा रहा है और विनती की जा रही है कि जो ऑटो में और गाड़ियों में जो जोर से बाजे लगाए जा रहे हैं, डीजे बजाए जा रहे हैं, जिसके आवाजावी करने वाले या यातायात करने वाले बाजू के गाड़ियों वालों को उससे परेशानियों का सामना करना पड़ा। कई मरतबा इसकी वजह से भी कई दुर्घटनाएं होती हुई नजर आ रही है। इसलिए इन गाड़ियों पर भी जो स्पीकर लगाए हुए उन स्पीकरों को भी जब्त किया जाए। उनकी आवाज़ किस तरीके से बारीक सुनने जा सकती है, ऐसा उन पर एक निर्बंध लगाया जाए, ऐसी मांग की जा रही है। दरमियान आज 4 जुलाई 2024 गुरुवार के रोज बसमत रोड स्थित की गई कार्रवाई में PSI मकसूद पठान और अन्य ट्रैफिक पुलिस के कर्मचारी इस समय मौजूद थे। शेख जुबैर सर मैनेजर जन सेवा बिलासुद्दीन बैंक को रविवार 30 जून 2024 के रोज विसावा होटल ऑडिटोरियम हॉल में स्टेशन रोड परभनी यहाँ पर एक बड़ा कार्यक्रम लेकर राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया। इस विवरण के अनुसार मीडिया चैरिटेबल फाउंडेशन और जन सहयोग सेवाभावी संस्था इनकी ओर से रविवार 30 जून के दोपहर 2 बजे विसावा होटल ऑडिटोरियम हॉल परभनी में सामाजिक, सांस्कृतिक और पत्रकारिता के विभिन्न क्षेत्रों में काम करने वाली प्रमुख हस्तियों के लिए एक भव्य कार्यक्रम लिया गया। समारोह के अतिथियों के द्वारा राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया। इस रंगारंग समारोह में शेख जुबैर सर मैनेजर जनसेवा बिलासुद्दीन बैंक, इन्हें कामिनी पाटिल और शहर ट्रैफिक पुलिस के PSI मकसूद पठान और अन्य अधिकारी द्वारा राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया। इस समय समाज भूषण शेख बशीर सर, भाईजक महमूद खान, संस्थापक जन सहयोग सेवाभावी संस्था, डॉक्टर कामिनी पाटिल, संस्थापक मीडिया चैरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन और मोइन खान, सचिव जन सहयोग सेवाभावी संस्था, ये इस समय मौजूद थे। शेख जुबैर सर को यह पुरस्कार मिलने पर रिश्तेदारों ने और दोस्तों ने उन्हें बधाई दी और शुभकामनाएं देते हुए आगे के तरक्की के लिए उनके लिए दुआएं की गई। सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए धरना आंदोलन 2 और 3 जुलाई 2024 को आजाद मैदान में मुंबई महाराष्ट्र विधानमंडल मानसून सत्र 2024 को लेकर यहां पर धरना आंदोलन किया गया। मौलाना आजाद रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट ह्यूमन डेवलपमेंट मार्टी कृति समिति महाराष्ट्र की ओर से लगातार 3 सालों से इस मुद्दे को लेकर, प्रश्नों को लेकर आवाज उठाई जा रही है, लेकिन इस सामाजिक कार्य के लिए बहुमूल्य उपक्रम के विषय पर किसी प्रकार का राज्य सरकार ने कोई रास्ता नहीं निकालने के कारण आज 2 और 3 जुलाई के रोज मौलाना आजाद रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट ह्यूमन डेवलपमेंट मार्टी कृति समिति महाराष्ट्र की ओर से धरना आंदोलन किया गया। इस धरना आंदोलन में एडवोकेट अजहर पठान अध्यक्ष, आसिफ उपाध्यक्ष, एडवोकेट वसीम कुरैशी, निधि सलाहकार एडवोकेट साहेब पठान मुंबई, सैयद नबीउल जमा प्रोफेसर पठान, उल्ला खान पठान परभनी, हबीब शेख चंद्रपुर, शेख सलीम डॉक्टर, असलम बेग नागपुर, मोहम्मद मोहसिन शेख अंधेरी, अशरफ पठान परभनी, अरबाज खान पठान मुंबई, शेख नसीम, अज्जू शेख अनीस रामपुर निकम बीके, जब्बार खान, फरहान खान, मोहम्मद खलील, विविध संगठन के पदाधिकारी और छात्र प्रतिनिधि इस समय मौजूद थे। इस धरना आंदोलन को समाजवादी पार्टी के विधायक अबू हातिम आजमी इन्होंने मुलाकात दी। उसी के साथ साथ विधायक एड़के साहब मलकापुर इन्होंने इस अधिवेशन में आवाज उठाने की बात कहते हुए अधिवेशन में आवाज उठाई। उसी तरह से मार्टी कृति समिति महाराष्ट्र को मिली बड़ी कामयाबी। अल्पसंख्यक मंत्री ने वादा किया कि मार्टी का GR जल्द ही पारित करेंगे, ऐसा अब्दुल सत्तार इन्होंने बात कही है। सारथी पार्टी की तरफ से जो मुस्लिम नौजवान UPSC और MPSC इम्तिहानों में ट्रेनिंग के लिए सरकारी नौकरियों में एग्जाम देना चाहते हैं, उनकी ट्रेनिंग कोचिंग के लिए मार्टी एंड मौलाना आजाद रिसर्च एंड ट्रेनिंग सेंटर योजना जल्द से जल्द शुरू होना चाहिए। आज ही अब्दुल सत्तार साहब ने कहा है कि मैं 15 दिन में GR लाऊंगा। बैठे हैं आप मुख्यमंत्री जी, 15 दिन में मार्टी का GR आ जाएगा, ये मांग करता हूं। इसके लिए आजाद मैदान में बहुत जोरदार धरना भी चल रहा है। आप केलेले नाही। अध्यक्ष महोदय, सारथी बार्टी, महाज्योती तार्टी याप्रमाणेच अल्पसंख्याक समुदायासाठी मार्टीची स्थापना करावी ही अनेक वर्षापासून अल्पसंख्याक समाजाची मागणी आहे। या समाजाला न्याय द्यावा ही आपल्या मार्फत विनंती। केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन परभनी जिला अध्यक्ष संजय भाऊ मंत्री, इनके जन्मदिन पर हार्दिक शुभकामनाएं।
मेडिकल क्षेत्र के अलावा सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाले ऐसे नेतृत्व कौशल्य गुण के रहने वाले प्रेरणादायी व्यक्तित्व यानी केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन के परभणी जिला अध्यक्ष संजय भाऊ मंत्री ये परभणी जिले के केमिस्ट भाइयों के लिए हमेशा उनके प्रश्न छुड़वाने के लिए तत्परता दिखाते हैं। केमिस्ट भाइयों के लिए प्रश्नों के छुड़ाने के लिए और नए फार्मासिस्ट एक्ट और आदि को लेकर संगठन की ओर से विविध कार्यशाला और चर्चा सत्र आयोजित करते हैं। उसी के साथ साथ केमिस्ट भाइयों के लिए स्वास्थ्य उनका उत्तम रहे, इसके लिए संगठन को एकता की भावना का निर्माण होने के खातिर क्रिकेट की प्रतियोगिता आयोजन करते हुए संजय भाऊ मंत्री ये सदैव अपनी कोशिश करते हैं कि सभी का माहौल एक जैसा रहे और सदैव पर्यावरण के सुरक्षा के लिए पौधारोपण कार्यक्रम और विविध सामाजिक उपक्रम संजय भाऊ मंत्री रबाते हैं। वैद्यकीय क्षेत्र में और सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाले ऐसे नेतृत्व कौशल्य गुण रहने वाले प्रेरणादायी व्यक्तित्व केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन के परभणी जिला अध्यक्ष संजय भाऊ मंत्री इन्हें जन्मदिन पर हार्दिक शुभकामनाएं। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोढ़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। परभणी के जिंतूर रोड स्थित सरकारी महिला अस्पताल की ओर जाने वाली सड़क की भयावह स्थिति के विरोध में शिवसेना महिला आघाड़ी विधानसभा आयोजक और पूर्व विपक्षीय नेता श्रीमती अंबिका अनिल डहाड़े के नेतृत्व में आज तारीख 4 जुलाई 2024 गुरुवार के रोज गुस्साई महिलाओं ने महिला अस्पताल के सामने गड्ढे में एक गर्भवती महिला के हाथों बेशर्म के पौधे लगाकर अपना रोष व्यक्त किया। इस समय श्रीमती अंबिका डहाड़े के नेतृत्व में वंदना कदम, कविता नंदुरे, कीर्ति चौधरी, क्षमा चांडक, संगीता टेहरे, वैशाली खांडे, मकिनी वाघमारे, मीरा कराड़े, वैष्णवी सोनवने, वैष्णवी भांडे, नेहा सोनवने, इनके अलावा अन्य महिला पदाधिकारी कार्यकर्ताओं ने गुरुवार के सुबह स्त्री रुग्णालय के सामने स्त्री रुग्णालय के लिए आने के लिए जो रास्ता है वो पूरा खड्डामय हो जाने के कारण वहां पर अनोखा आंदोलन करते हुए महापालिका के अलावा अन्य नागरिकों ने लक्ष्य उसकी ओर ध्यान आकर्षित करते हुए यहाँ पर भयावह अवस्था को देखकर इस खड्डों में एक गर्भवती महिला के हाथों और खुद बेशर्मों के झाड़े लगाकर महानगर पालिका की बेशर्मी को सामने लाया है। नागरिकों के मूलभूत सुविधाओं के प्रश्नों को गंभीरता से ना लेने के कारण महानगर पालिका का यहाँ का जो चल रहा अंधा पीछे कुत्ता खाए इस तरह का प्रशासन यहाँ महानगर पालिका में चलता हुआ नजर आने के कारण इनके धांधलियों को रुकाने के खातिर और महानगर पालिका की ओर से बढ़ाए जा रहे टैक्स को लेकर कई बातें सामने रखकर उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। आपल्या परभणी शहरातील जो स्त्री रुग्णालयाकडे जाणारा रस्ता आहे आणि आपल्या स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आम्ही आज बेश्रमाचे झाड लावून बेश्रम महापालिकेचा निषेध केलेला आहे। वारंवार आम्ही महापालिकेला वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन दिले, परंतु झोपलेल्या या महानगरपालिकेच्या प्रशासनाला कोणतीच जाग येत नाहीये। आणि आपण पाहतोय की स्त्री रुग्णालय आहे, गरोदर माता येत आहेत, गरोदर माता येतात, डिलिव्हरी झालेले पेशंट जातात, पण जाताना त्यांना काय त्रास होतो आणि काय यातना होतात हे त्यांच्या जीवालाच माहीत असतात। आम्ही काल परवाच्या 2 दिवसाखाली महापालिकेमधल्या आयुक्त मॅडमला एक निवेदन दिलं होतं की आपल्या परभणी शहरामधल्या ज्या घरपट्ट्या आहेत त्या त्यांनी त्यामध्ये उपकर वाढवून प्रत्येक घराला 2-2 ते 3-3 हजार रुपये घरपट्टी वाढून आलेली आहे। ही घरपट्टी त्यांनी रद्द करावी, नाही जर त्यांनी घरपट्टी रद्द केली नाही, हे वाढलेले उपकर जर त्यांनी कमी केले नाही तर कमीत कमी त्यांनी परभणी शहरातील जनतेला खड्डे मुक्त, स्वच्छतापूर्ण, लाईट असलेला आणि चांगल्या सुविधा कमीत कमी शहरातल्या लोकांना द्याव्यात एवढी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली होती। पण आणि त्यांना एवढी विनंती केली होती की एक दिवस तुम्ही आमच्याबरोबर रिक्षामध्ये शहराचा एक फेरफटका मारावा। तर त्यावेळेस आम्हाला आयुक्त मॅडम म्हटल्या की स्टंट करायची गरज नाही। अरे तुम्ही स्टंट कशाला म्हणता, याला रोजच्या रोज जीवमुठीमध्ये धरून आमच्या परभणी शहरातले लोक जात आहेत येत आहेत, जे रिक्षावाले आहेत त्यांना विचारा त्यांना काय काय त्रास होतो आहे। या धुळीमुळे लहान मुलं असतील, वृद्ध असतील, त्यांना वेगवेगळे श्वसनाचे आधार होत आहेत। त्यामुळे मी आयुक्त मॅडमला आम्ही सांगतोय की हे आमचे स्टंट नाही आहेत, पण आमच्या शहरातल्या नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्यांना होणारा जो त्रास आहे त्यासाठी आम्ही केलेले या तुमच्याकडे आम्ही या माफक अपेक्षा फक्त व्यक्त करत आहोत। जर त्यांनी असं केलं नाही
तर रोज आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे निषेध शहरामध्ये व्यक्त करणार आहोत आणि निषेध जरी करून जर त्यांनी यावर कोणती ॲक्शन घेतली नाही शहरामधले आणि हा जो स्त्री रुग्णालयाचा रस्ता आहे याच्यावरच्या या खड्ड्यांची जर त्यांनी डागडुजी लवकरात लवकर 8 दिवसात जर केली नाही तर या परभणी शहरातल्या लोकांना सुद्धा मी आवाहन करते की त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या शहरातल्या ज्या नागरी सुविधा आहे ज्या आपण आपलं आयुक्त मॅडमकडे आपल्या महापालिकेच्या प्रशासनाकडे आपल्याला मागायच्या आहेत त्या आंदोलनामध्ये त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं आणि या आपल्या ज्या नागरी समस्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपण या त्यांच्याकडून सोडून घेतल्याच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावा एवढंच यावेळेस म्हणेल आणि या 8 दिवसामध्ये आयुक्त मॅडमनी हा रस्ता खड्डे मुक्त करावा एवढीच आम्ही यावेळेस अपेक्षा करतोय कारण गरोदर माता आमच्याबरोबर आहेत यामध्ये आलेल्या जे गर्भपिशवी काढण्यासाठी आलेले रुग्ण आहेत त्यांना काय त्रास होत आहे हे आम्ही आज जाऊन जाणून घेतलं त्यावेळेस त्यांनी खरंच रडकुंडीला आलेलो आहोत आम्ही या रस्त्यापायी त्याचबरोबर या सिव्हिल आपल्या या स्त्री रुग्णालयामधला जो नर्सिंग स्टाफ असेल जे अधिकारी असतील त्यांना सुद्धा या रस्त्यावरून रोज येणं जाणं करावं लागतं त्यांना सुद्धा या रस्त्याचा खूप त्रास होत आहे ते सुद्धा म्हणाले त्यांनी सुद्धा आमच्याकडे ही अपेक्षा व्यक्त केली आहे की लवकरात लवकर येऊन महापालिकेच्या प्रशासनाने आम्हाला या त्रासामधून सुटका करावी एवढी त्यांनी सुद्धा आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे महापालिका प्रशासनाचा परभनी तहसील के साड़े गांव स्थित छात्राओं के लिए स्पेशल बस दी जाए ऐसी मांग साड़े गांव के उपसरपंच भास्करराव देवड़े इन्होंने आज गांव के छात्राओं को लेकर परभनी के डिपो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल के दत्तात्रेय भीमराव काळम पाटिल आगर व्यवस्थापक इनसे मांग करते हुए सभी छात्राओं को तुरंत स्पेशल बस दी जाए ऐसी मांग की है। इस समय स्कूली छात्राओं ने क्या कहा आइए जानते हैं। साडेगाव तालुका जिल्हा परभणी 9ची टाईम आहे रस्ता तर बस ती साडेगावची पाटी असून ती जाते सांगलीला डिसेंबरला धाडायला ती आणि नंतर गर्दावाला आहे ते ज्येष्ठ नागरिक तरुण त्यांच्यामुळं आम्हाला शालेय विद्यार्थ्याला खूप अडचण होत आहे आम्ही इथे लेखी तक्रार पण केली नाव आणि सह्या पण दिल्यात साहेब मलिक 2 दिवसात निवारण करू नाही झाल्यास आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू सरकार शिक्षणासाठी काही पण करू शकते तर आमच्यासाठी बससाठी काहीतरी सुविधा करायला पाहिजे बस चालू झालीच पाहिजे हे सरकारला आमचं निवेदन आहे आम्ही गोरगरिबांची मुलं आम्हाला प्रायव्हेट व इतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी फीस पुरत नाही त्याच्यामुळे आम्ही इथं शासकीय कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो सरकारला आमचं एवढंच निवेदन आहे की त्यांनी साडेगावमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बस केली पाहिजे एवढंच आमचं आवेदन आहे जर त्यांनी आमचे सूचना जर नाही स्वीकारल्या तर आम्ही रस्त्यावर येऊन उपोषणाला बसू हे सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी बस आम्हाला द्यावी। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास बालों का झड़ना चेहरे के दाग व धब्बे दीगर समस्याओं का इलाज हमारे पास हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई रीठा आंवला मेथी गुड़हल के फूल भिंगरा एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे पतले बालों का इलाज फायदेमंद है साथ ही बालों को लंबा घना और खूबसूरत बनाए चेहरे के दाग धब्बे कील मुहासे रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा कलौंजी बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज खान साहब बिल्डिंग के पीछे दरगाह रोड परभनी 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। आज तारीख 4 जुलाई 2024 गुरुवार के रोज पात्री शहर में लाल सेना की ओर से गारन दलित और भूमिहीन जनता के लिए न्याय मिलाकर देने की खातिर दलित बचाओ मोर्चा निकाला गया। यह मोर्चा पात्री शहर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके पुतले से निकलते हुए वहां से मेन रास्तों से होता हुआ उप विभागीय अधिकारी कार्यालय पर जाकर धड़का। इस समय उपस्थित जनता को मार्गदर्शन करते हुए लाल सेना के सरसेनानी कॉमरेड गणपत भिसे, विधायक बाबा जानी दुरानी, कॉमरेड ज्ञानेश्वर मोरे, अप्पाराव मोर ताटे,
विष्णू दादांत वैराळ, अविनाश मोरे, ॲडव्होकेट राम वैराळ, ॲडव्होकेट संदीप दात्रे, अशोक उबाळे, कॉम्रेड उत्तम गोरे, अशोक किशोर कांबळे, अशोकभाऊ पाड़े, विकास गोरे, चंद्रकांत हिवाड़े आदि ने अपना मार्गदर्शन किया। पाथरी के उप विभागीय अधिकारी शैलेश लाहौटी इनके तहत महाराष्ट्र के मुख्यमंत्री इन्हें विविध मांगों का निवेदन दिया गया। इस समय इस मोर्चे में छोटे बच्चों से लेकर तो महिलाएं पुरुष बड़ी संख्या इस मोर्चे में शामिल रहते हुए इस मोर्चे को लिए कड़ा बंदोबस्त पुलिस प्रशासन का पाथरी के दिखाई दिया। पुन्हा 2 दिवस बंद की पुन्हा तिसऱ्या दिवशी चालू मोठ्या प्रमाणावर वाढूचा गैरव्यवहार आपल्या पाथरीत हे झालेला आहे। हे याच्यात काही ठीक आहे तुम्ही केला, पण ह्या ठिकाणी घरकुलासारखी घरकुल धारकाला कमीत कमी एखाद्या त्या घरकुल धारकाला 600 रुपये बरासने वाढ मिळाली असं मला दिसत नाही, एकाला सुद्धा नाही। हे परिस्थिती आहे। तर हे मुद्दे मला गणपतराव, मला तुम्ही रविवारी किंवा शनिवारी माझ्याकडे येऊन मला सविस्तर लिहून द्या। मी शेवटचं अधिवेशन आहे माझं आणि शेवटच्या अधिवेशनाचे शेवटचे आठवडा आहे। हे शेवटच्या आठवड्यामध्ये जसं मला जे काही संधी मिळेल, कारण की लक्षवेधी लागण्यासाठी आता वेळ नाही, प्रश्न टाकण्याची वेळ नाही, पण मग या ठिकाणी औचित्याचा मुद्दा म्हणून विशेष उल्लेख म्हणून मी सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करतो। आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो की येणाऱ्यामध्ये भविष्यातले निवडणूक आहे, त्याच्यामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य, आपलं सर्वांची मदत माझी पाठीशी राहील एवढंच हे निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपले। जय हिंद, जय भीम, जय लवजी, धन्यवाद। गायरान असेल किंवा अन्याय अत्याचार असेल या अनुषंगानं तुम्ही आमची बाजू घेतली आणि सगळ्या महाराष्ट्रावर फिरलो आणि मग आमचं जमत नसताना सुद्धा मग सर्व समाजाचा प्रश्न असल्यामुळे मग दादाराव जे असतील, विठ्ठल कदम असतील, ह्या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि तुम्ही साहेबांकडे आलं पाहिजे आणि समाजाचा प्रश्न मांडला पाहिजे। त्यामध्ये आमचे भोरे साहेब त्या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतलाय। असं नाही समाजाचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला असं आणून बसता येणार नाही, तुम्ही साहेबाकडे या आणि साहेब या ठिकाणच्या मातंगातच नाही तर प्रत्येक जातीचं जी वेदना आहे ते ऐकून घेतात, जाणून घेतात आणि त्या पद्धतीने आम्ही साहेबाकडे आलो। साहेबांना सांगितलं साहेब असा आहे, हाऊस चालू आहे, पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न तुम्ही लावून धरला पाहिजे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्रातले 288 आमदार आणि विधान परिषदेचे आमदार असे जवळपास 300, 350, 400 आमदारांना आम्ही भेटलो, परंतु एकमेव आमदार की ज्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा आमचा प्रश्न हाऊसमध्ये मांडला, त्या प्रश्नाचा क्रमांक तुम्हाला सांगतो 20,699 हा तारांकित प्रश्न क्रमांक। महाराष्ट्रात पहिला प्रश्न उपस्थित केलेल्या आमदाराचं नाव आमदार बाबाजानी दुराणी। त्यांनी असा विचार नाही केला हे काय परत मला भांडलेले आहे आणि आज परत माझ्या दारामध्ये तुम्ही कसं काय आलात। मी तुम्हाला सांगितलं की 20,600 सध्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे। आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आणि अत्यंत जबाबदार प्रतिनिधी आहात। इक्वल टू डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट DM च्या दर्जाचे आपण अधिकारी आहात, म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की गायरान जमिनीच्या अनुषंगानं 12/4/2024 जो काही निर्णय झालेला आहे मुंबई हायकोर्टाचा, तर तो जो आदेश आहे तो आदेश कशा संदर्भात आहे, एका गल्लीतले गार्डनची जागा आहे आणि त्या गार्डनच्या जागेवर एका भूमाफियाने त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढावं अशा पद्धतीचे ते मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे। गायरानाच्या संदर्भामध्ये सिंगल एक वर्ड सुद्धा हायकोर्टाने त्या ठिकाणी शब्द टाकलेले नाही। मग तुम्ही जो काही या ठिकाणी आदेश काढलेला आहे गायरान जमिनीच्या अनुषंगाने जे काही तुम्ही टाइम बॉम्ब प्रोग्राम जो काही दिलेला आहे तुमच्या डिपार्टमेंटला, तर तो शब्द तुम्ही काय टाकला तुमच्या मनानं? जर हायकोर्ट जर गव्हर्नमेंट लँड म्हणते तर तुम्ही गव्हर्नमेंट लँडच म्हणलं पाहिजे। तुम्ही गायरान जमिनी सरकारी जागेवरून हटवावं हा जे काय तुमच्या मनानं जे काय केलेला प्रताप आहे, तर हा प्रताप म्हणजे आमच्या गोरगरिबांच्या जमीन काढून इथल्या मोठमोठ्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे। म्हणजे ज्या गोरगरिबाच्या जमिनी हस्तगत करण्याच्या, ताब्यात घेण्याचा, त्यांना त्या ठिकाणी निष्कासन करण्याचा जो काही डाव आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्व आपल्या दारात आलेलो आहोत आणि आपल्याला विनंती आहे की आपण शासनाकडे जेवढं गांभीर्याने हे सगळे विषय घालता येतील, कारण अजून हे पेटलेलं नाही।
पेटल्याच्या नंतर विझवण्याची क्षमता शासनाकडे सिस्टीम नाही, तेवढी यंत्रणा नाही, कारण जनतेपेक्षा शासन मोठं नाही. आणि म्हणून गायरानाच्या संदर्भामध्ये जे काय कारवाई सुरू आहे ती कारवाई तात्काळ थांबली पाहिजे. कुणाच्याही गायरानामध्ये शासकीय यंत्रणा गेली नाही पाहिजे, कुणाच्याही गायरान आपको क्या आश्वासन दिया, क्या करना चाहिए आप? हाँ, अभी वो जो आए थे यहाँ पे, मैं पहले बोला कि अभी हाउस चालू है, अभी अधिवेशन चालू है, जो जिसको अपन पावसाळी अधिवेशन बोलते मराठी में, वो अधिवेशन मुंबई में चालू है. और वो अधिवेशन में हमारा ये इशू जाने के वास्ते हमारी बात समझने वाला कोई तो भी आदमी चाहिए. और इसलिए हम बाबा जानी साहब को यहाँ पे लाए थे, और बाबा जानी साहब ये सब पब्लिक के सामने आज जो बात करने वाले कि अभी जितने कुछ दिन बचे वाले, ये बचे वाले दिन में गायरान का इशू है, अन्नाभाऊ साठे महामंडल का इशू है, यहाँ के मातक समाज का है, दलित समाज का है, ये इशू पे मैं हाउस में अभी ये लेकर तो नहीं बन सकता, मगर जो कोशिश बन सकती है वो मैं वहाँ पे करूँगा. जैसा बाबाजानी साहब ने आपको आश्वासन दिया कि आपके हक में लड़ेंगे, आपको उनके ऊपर भरोसा, उम्मीद है कि आमदार बाबाजानी दुरानी आपके पीछे खड़े रहेंगे? बिल्कुल. जो स्टार क्वेश्चन का वहाँ पे जिक्र किया था इसके पहले कि 20/6/99 20/6/99 ये स्टार क्वेश्चन का क्रमांक है, सीरियल नंबर जो रहता है ना वहाँ पे हाउस में, तो ये 20/6/99 ये स्टार क्वेश्चन गए साल इसी सत्र में उन्होंने उपस्थित किया. इसलिए हमको भरोसा है कि महाराष्ट्र के किसी भी आमदार ने जो इशू नहीं लिया हमारा, वो बाबा जानी साहब ने. क्या बात है मराठी में. देसी जड़ी बूटियों से इलाज का एकमात्र केंद्र हकीम मौलाना उबैदुर रहमानी मिसबाही इनका नूरी शिफा खाना. हर स्टेज का कैंसर, किडनी की खराबी, लीवर की खराबी, हर तरह का शुगर, बालों की हर तरह की समस्या, पीठ व किडनी की पथरी, बवासीर, हर्निया, अपेंडिक्स, बीपी की कमी व ज्यादती, पीलिया, हर तरह का चर्म रोग, हर तरह का पेट रोग, सफेद दाग, साटिका, यूरिक एसिड, हार्ट, डिप्रेशन, अल्सर, नाक, कान, गले की बीमारी, आँख की हर तरह की समस्या, टॉन्सिल, हर तरह का न्यूरो रोग, मिर्गी खून की कमी, हर तरह का ट्यूमर आदि का इलाज सफलता पूर्वक किया जाता है. पता बलरामपुर चौराहा से चौक रोड, बैरागी कॉलोनी, तुलसीपुर, जनपद बलरामपुर, यूपी. तुलसीपुर में मिलने का समय सुबह 11 बजे से 6 बजे तक हर माह की 1 तारीख से 20 तारीख तक रहेगा. परभणी में मिलने का समय सुबह 10 बजे से रात 10 बजे तक हर महीने के आखिरी हफ्ता 23 तारीख से 30 तारीख तक रहेगा. परभणी का पता दरगाह रोड, आजम चौक से आगे, तवक्कल मेडिकल के करीब, परभणी, महाराष्ट्र. अधिक जानकारी के लिए मोबाइल पर संपर्क करें. मोबाइल नंबर 9793041936 9175546259. साप्ताहिक समाचार पत्रों के विभिन्न मांगों को लेकर धरना आंदोलन. जिला कलेक्टर और यहाँ के जिला जानकारी अधिकारी को दिया विविध मांगों का निवेदन. परभणी के साप्ताहिक समाचार पत्र ग्रामीण पत्रकारिता ये रीढ़ है, लेकिन इस स्थानीय अखबारों की कई मांगें पिछले कई सालों से प्रलंबित है. इसे लगातार नजरअंदाज किया जा रहा है. अंत वॉइस ऑफ मीडिया के साप्ताहिक विंग की ओर से साप्ताहिक के विभिन्न मांगों को लेकर आज तारीख 4 जुलाई 2024 परभणी के कलेक्टर ऑफिस के सामने धरना आंदोलन किया गया और कलेक्टर को और जिला सूचना अधिकारी को एक निवेदन दिया गया. इस समय नेमिनाथ जैन, अशोभा केदारे, विवेक मुंदड़ा, अरुण ननखांबे, रमेश नाटकर, संग्राम खेड़कर, किरण स्वामी, रामेश्वर शिंदे, भूषण मोरे, दिलीप बोरुडे, रामप्रसाद ओझा, उत्तम काळे, अमोल सिंह गौतम, विलास लांडगे, आशीष रगड़े, महेश कोक्कड़, शरद कुलथे, प्रवीण मोरे, खान साहब, धोनीबा कळंबे, संतोष कलिंदर, इनके अलावा बड़ी संख्या में पत्रकार इस समय मौजूद थे. इसी तरह वॉइस ऑफ मीडिया मराठवाड़ा और परभणी जिला कार्यकारिणी के पदाधिकारी भी इस समय उन्होंने मुलाकात देते हुए इस आंदोलन को समर्थन दर्शाया. इस समय गजानन देशमुख, परवीन चौधरी, कैलाश चौहान, रमाकांत कुलकर्णी, विजय कुलकर्णी, राजन मंगरुळकर, मारुती जुमड़े, प्रदीप कांबळे, शेख मुबारक, बाळासाहेब काळे, आनंद पवनेरकर, नरहरी चौधरी, अनिल दाभाळकर आदि इस समय मौजूद थे. साप्ताहिक विंग परभणी जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर साप्ताहिक पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांकडून जाहिरात वितरणासाठी शासनमान्य नियमाप्रमाणे शासकीय धोरणाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली. त्याबरोबरच जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका तसेच इतर शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था येथे अनेक वर्तमानपत्रांची देयके प्रलंबित आहेत, ती तात्काळ अदा करण्यात यावीत. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वितरण करताना खूप मोठ्या प्रमाणात गैरकारभार, भ्रष्टाचार केला जातो, त्याची चौकशी करण्यात यावी.
वृत्तपत्रांना मिळणाऱ्या जाहिरातीचा दर्शनी जाहिरातीचा आकार 800 चौरस सेंटीमीटर करण्यात यावा. दैनिकांप्रमाणे साप्ताहिक वृत्तपत्रांना विशेष प्रसिद्धीच्या जाहिराती देण्यात याव्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी केवळ दैनिक वृत्तपत्रांना विशेष प्रसिद्धीच्या जाहिराती देऊन शासनाकडून साप्ताहिक वृत्तपत्रांवर अन्याय करण्यात आला. विधानसभेच्या वेळेस साप्ताहिकांनाही जाहिराती मिळाव्यात. ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनचे अनेक प्रस्ताव वर्षानुवर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. ते प्रस्ताव निकाली काढण्यात यावेत, रद्द करण्यात यावा. तसेच महाराष्ट्र शासनाच्या एस.टी प्रवासामध्ये जो मोफत पास आहे पत्रकारांना, त्यामध्ये सर्व एस.टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये सवलत लागू करण्यात यावी. तसेच कोरोना काळापासून रेल्वे प्रवासात बंद असलेली पत्रकारांची सवलत परत चालू करण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पत्रकारांची उपस्थिती होती. लोकशाहीर साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे इनके स्मृति दिन और जयंती अभिवादन के लिए सीढ़ी उपलब्ध कराकर दी जाए, ऐसी मांग करते हुए उनके पुतले के पास सुशोभीकरण किया जाए, ऐसी मांग का निवेदन आज तारीख 4 जुलाई 2024 गुरुवार के रोज परभनी शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार इनकी ओर से शिवाजी बमनराव नेटके इनके नेतृत्व में मनपा के आयुक्त इन्हें निवेदन दिया गया. इस निवेदन पर लखन चौहान, शिवाजी नेटके, सुनील शिंदे, शरद पंचांगे, राजू आव्हाडे, राष्ट्रवादी के शहर कार्य अध्यक्ष विकास लंगोटे, अनिल सावळे, चरण नेटके, बाळासाहेब शेजुळे, पवन शेळके, दीपक खनपट्टे, दिनेश साळवे, शांत मोरे, आर्यन गावते आदि के हस्ताक्षर मौजूद है. आज महानगरपालिका परभणी येथे परभणी शहरातील तमाम अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी हे एक निवेदन घेऊन आलेले आहेत आणि याच्यामध्ये आमची मागणी ही आहे की अण्णाभाऊ साठे यांचा परभणी शहरामध्ये भव्यदिव्य असा पुतळा आहे, परंतु त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी स्मृती दिवस आणि जयंती या दोन्हीही दिवशी त्या ठिकाणी शिडी नसल्यामुळे जे अनुयायी त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि त्यांना अपेक्षित असं अण्णाभाऊंना अभिवादन करता येत नाही. म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट, बहुजन मुक्ती पार्टी, DPI आणि सामाजिक संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत, एकता हमाल मजदूर युनियनचे नेटके साहेब आहेत, माजी नगरसेवक लंगोटे साहेब या ठिकाणी आहेत. तर या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी शिडी उपलब्ध करून द्यावी. तुमच्याकडे ती शिडी अवेलेबल असतानाही तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिडी देत नाहीत. या ठिकाणी जर 18 जुलैला त्यांनी आम्हाला अभिवादन करण्यासाठी शिडी जर उपलब्ध करून दिली नाही व त्या ठिकाणी सुशोभीकरण जर केलं नाही तर 18 जुलैपासून पुढं अनिश्चित काळासाठी आम्ही मनपा समोर तीव्र आंदोलन करणार आहोत. याचं निवेदन आज आम्ही आयुक्त यांना दिलेलं आहे. हमारे न्यूज़ को लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें. अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब करते हुए बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि आने वाली हमारी लिए हुई पहली न्यूज़ आप तक पहुंच सके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.